नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, GDC अँड CHM परीक्षेसंदर्भातील तयारी करतायत आणि आता नुकत्याच मे महिन्यामध्ये होणाऱ्या ह्या परीक्षा, या परीक्षेसंदर्भातील आता आपण पेपर नंबर 3 परीक्षेला जाता जाता व्यवस्थित समजून घेणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये महत्त्वाचे मुद्दे, पॉइंट, प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. काही विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील झालेला असेल, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी पेपर नंबर 3चा आजचं जे आपलं लेक्चर आहे ते व्यवस्थित शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या आणखीन काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला प्रश्नांची उत्तरं लिहायला त्या ठिकाणी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. अगदी आपण महत्त्वाचे मुद्दे, कंटेंट, पॉइंट्स यामध्ये कव्हर केले आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहायला त्या ठिकाणी नक्कीच या मुद्द्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल. तुम्ही सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणार, महत्त्वाच्या कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेणार आणि व्हिडिओ मनापासून आवडला तर शेवटी लाईक मात्र नक्की करा. ओके, चला आता आपण महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. परीक्षेसंदर्भातील आपला जो पेपर आहे, पेपर नंबर 3. ओके, पेपर नंबर 3चं आपलं नाव आहे सहकारी संस्थांचे. मी अगदी पूर्ण बेसिक कन्सेप्ट तुमच्या इथे क्लिअर करून देतो. सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण. ओके, बघा, सहकारी संस्थांचं लेखा परीक्षण हा आपला विषय आहे. मग आता ह्या विषयामध्ये आम्हाला परीक्षेला जनरली जे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे लेखा परीक्षणावर आधारित आणि लेखा परीक्षकावर आधारित. ओके, मग सहकारी संस्था म्हणजे काय रे, तर 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्रित येऊन सहकारितेच्या तत्वावरती संस्था, संघटना स्थापन करत असतात आणि आपल्या सभासदांचं हित जोपासत असतात. आपल्या सभासदांना महत्त्वाच्या ज्या आर्थिक गरजा असतील किंवा इतर त्यांच्या दैनंदिन जीवनासंबंधीच्या ज्या गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी एकत्रित येऊन संस्था, संघटना स्थापन करत असतात. मग आता ज्यावेळेस संस्था, संघटना आपण स्थापन करतो, मग त्या संस्था, संघटनांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय असतो रे, तर सभासद येतात, बरोबर की नाही. त्यानंतर संस्थेचं कामकाज असतं. मग ह्या कामकाजाच्या संदर्भातील संस्था काय करत असते, रेकॉर्ड, रजिस्टर, बरोबर की नाही, रेकॉर्ड, रजिस्टर यांच्या नोंदी ठेवत असते. त्याचबरोबर संस्थेमध्ये येणारा जो निधी आहे, या निधीच्या संदर्भातील माहिती त्या ठिकाणी संस्थेला रेकॉर्ड, रजिस्टर ठेवणं गरजेचं आहे. मग निधी असेल किंवा संस्थेचं जे काही कॅपिटल असेल, जे काही संस्थेचं भांडवल असेल, ओके, तर ह्या भांडवला संदर्भातील, तसेच संस्थेचा जो काही खर्च असेल, संस्थेचं जे काही उत्पन्न असेल, बरोबर का नाही, संस्थेला जो मिळणारा काही नफा असेल, तर या सगळ्या गोष्टींची संस्थेला कुठेतरी रेकॉर्ड, रजिस्टरला नोंद करणं गरजेचं असतं. तसेच संस्थेला भविष्यामध्ये आपल्या कामकाजासंदर्भातील योग्य ते निर्णय घेण्यासाठी, त्याबरोबर संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक संस्थेला सहकार कायद्याअंतर्गत संस्थेचं लेखा परीक्षण, ज्याला आपण हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण असंही म्हणतो. ओके, मग प्रत्येक संस्थेला जो कलम आहे, कलम 81 अंतर्गत, बरोबर, जो महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियम 1960 कलम 81 अंतर्गत संस्थेला लेखा परीक्षण करणं आवश्यक असतं. आला महत्वाचा मुद्दा लक्षात. बघा, आपण संस्था स्थापन केली आहे, संस्थेत सभासद आहेत, व्यवस्थापक मंडळ आहेत, बरोबर, संस्थेच्या सभा होत आहेत, त्यासोबतच संस्थेचे रेकॉर्ड, रजिस्टर, निधी, भांडवल, खर्च, उत्पन्न, संस्थेच्या कामकाजासंदर्भातील, दैनिक कामकाजासंदर्भातील नोंदी, रेकॉर्ड त्या ठिकाणी होत आहे. मग ह्या रेकॉर्ड, रजिस्टर, नोंद योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी पडताळून पाहण्यासाठी, त्याची सत्यापन त्या ठिकाणी करून घेण्यासाठी संस्थेमध्ये लेखा परीक्षण हे केलं जातं. आला महत्वाचा मुद्दा लक्षात. मग या लेखा परीक्षणासाठी इकडे लक्ष द्या. लेखा परीक्षणासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, लेखा परीक्षणासाठी आता आपल्याला लेखा परीक्षकाची आवश्यकता असते, बरोबर की नाही. मग आता लेखा परीक्षक, ओके, ज्याला आपण काय म्हणतो, ऑडिटर असे म्हणतो.
मग हा लेखापरीक्षक काय करेल, आपल्या कला कौशल्य गुणांच्या आधारावरती संस्थेची आर्थिक व्यवहार, बरोबर, संस्थेची हिशेब तपासणी, संस्थेच्या नोंदी व्यवहार हे काय करणार, व्यवस्थापनाची पडताळणी करणार, पाहणी करणार, बरोबर. आणि त्यावरती तो काय करेल, संस्थेला एक अहवाल देणार, बरोबर. संस्थेला काय देणार, अहवाल देणार. आणि हाच अहवाल संस्थेचा खऱ्या अर्थाने काय असतो, लेखापरीक्षण अहवाल असतो. लेखापरीक्षण अहवाल असतो. मग हा लेखापरीक्षण अहवाल संस्थेला का गरजेचा आहे, तर उद्या संस्थेला जर दुसऱ्या इतर संस्थेकडनं कर्ज घ्यायचं असलं तर त्याच्यासाठी लेखापरीक्षण अहवाल गरजेचा आहे. तसेच ज्या संस्थेमध्ये सभासद होऊ इच्छित असणाऱ्या व्यक्तींना संस्थेची आर्थिक परिस्थिती काय आहे यावरती निर्णय घेण्यासाठी अहवाल गरजेचा आहे. संस्थेचे उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी अहवाल गरजेचा आहे. संस्थेमध्ये जे चालणारे दैनंदिन कामकाज आहे त्याच्या व्यवहारात्मक ज्या नोंदी आहेत त्या नोंदींचा अभ्यास होण्यासाठी, आपल्या संस्थेमध्ये काही अफरातफर लबाडी धोके होत आहे की नाही किंवा झाल्यास त्यावरती कशी उपाययोजना केली पाहिजे, संस्थेचं उद्दिष्ट कसं साध्य केलं पाहिजे, संस्थेच्या कामकाजामध्ये कशी गती निर्माण केली पाहिजे, तर या संपूर्ण घटकांवरती अभ्यास करण्यासाठी, संस्थेच्या वित्तीय संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी लेखापरीक्षण अहवाल म्हणजे संस्थेचं लेखापरीक्षण करून घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि आवश्यक आहे. ओके. म्हणून प्रत्येक संस्था काय करते, लेखापरीक्षकाला त्या ठिकाणी अपॉइंट करून आपल्या संस्थेचं लेखापरीक्षण करून घेत असते. हा बेसिक महत्वाचा पॉइंट पहिला प्रत्येक विद्यार्थ्याला कळणं आवश्यक आहे. म्हणून आता लेखापरीक्षण म्हणजे काय रे, की एखाद्या संस्थेची आर्थिक व्यवहार आणि हिशेबाची स्वतंत्र आणि वस्तुनिष्ठ तपासणी करणं, या प्रक्रियेमध्ये लेखापरीक्षक, बघा मी मगाशीच तुमचा पॉइंट क्लिअर केला, लेखापरीक्षक हा काय करतो, संस्थेच्या आर्थिक नोंदी व्यवहार व्यवस्थापनाची पडताळणी करतात आणि त्याचे योग्य अचूक त्या गोष्टी आहे किंवा नाहीत हे ते काय करत असतात, तपासणी करत असतात. आला महत्वाचा मुद्दा. मग आता आम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अगदी मी थोडक्यात आणि महत्वाचेच पॉइंट इथे कव्हर केलेले आहेत की जे हे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला 100% येणारे क्वेश्चन आहेत. मग आता हे प्रश्न तुम्हाला पेपर 1 ला पण विचारले जातील, इकडे लक्ष द्या. पेपर 1 ला पण विचारले जातील, पेपर 3 ला पण विचारले जाणार, पेपर 4 ला पण विचारले जाणार, पेपर 5 मध्ये पण येणार, त्यासोबत पेपर 6 मध्ये पण येणार. म्हणजे मी जे कंटेंट मुद्दे आता इथे जे घेतो आहे त्याचा फायदा तुम्हाला एवढ्या सर्व पेपरला नक्कीच होणार. ओके. त्यामुळे अगदी कमी वेळामध्ये महत्वाचे मुद्द्यांकडे फोकस ठेवून ती कन्सेप्ट तुमची क्लिअर करून घ्या आणि मग तुम्ही पेपरला तुमच्या पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये ह्या गोष्टी तिथं प्रेझेंट करू शकतात. बरोबर की नाही. इथे आपण कितीही तुम्हाला परफेक्टली ह्या गोष्टी टीच केल्या तर तुम्ही विद्यार्थी मित्र काय करतात, परीक्षेला तुमच्याच भाषेमध्ये जाऊन त्या ठिकाणी लिहून सगळं येत असतात. पण त्याच्या आधी तुमच्या बेस कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी हायलायटर टॉपिक क्वेश्चन जे तुमचे परीक्षेसाठी इम्पॉर्टन्स आहे ते मी या ठिकाणी कव्हर करतोय. चला, प्रत्येकाला आता संस्थेचं लेखापरीक्षण ही संकल्पना लक्षात आली. आता प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये वेळात वेळ काढून नोटबुकमध्ये या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. अगदी 7 ते 8 पेजेस आहे, जास्त काही नाही. ज्यांना शक्य नसेल निदान त्यांनी व्यवस्थित ऐका, समजून घ्या, हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके. कारण आमचे बरेचसे विद्यार्थी समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतातच. मग सर आम्हाला अगदी शॉर्टकट पाहिजे, मग मध्ये कोण कुठे कुठे स्क्रिप्ट करेल, मग पुढचा व्हिडिओ ऐकेल, असं काही करत बसू नका. कारण कन्सेप्ट जर तुम्ही सुरुवातीपासून एंडपर्यंत सगळी कन्सेप्ट क्लिअर करून घेतली ना तर मी सांगतो तुम्हाला, हे जे प्रश्न जे आहेत, जे आपण आजच्या सेक्शनमध्ये जे प्रश्न घेणार आहोत, हे प्रश्नांची जी काही संकल्पना आहे तुम्हाला पेपर 4 ला येऊ द्या, 5 ला येऊ द्या, 6 ला येऊ द्या, 1 ला येऊ द्या, 3 ला येऊ द्या, तर तुम्ही ते आरामात त्या ठिकाणी ते नक्कीच लिहिणार. ओके. चला, आता पहिला आपला जो सेक्शन क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 1. ओके. क्वेश्चन नंबर 1 आपला, सहकारी संस्थांची व्याप्ती. जे आता आपण थोडक्यात वरती पाहिलं, सहकारी संस्थांची व्याप्ती म्हणजे काय, सहकारी संस्थेच्या संदर्भातील लेखापरीक्षण, त्या लेखापरीक्षणासंबंधीची वैशिष्ट्ये, फायदे, उद्देश काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. हा प्रश्न तुम्हाला साधारण परीक्षेला टिपा लिहायच्या बेसलाही येतो, तसेच सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहा त्यासाठीही येतोय. ज्यात आपण मोजकेच काही पॉईंट घेतलेले आहेत, त्या पॉईंटच्या बेसिसवर तुम्हाला आणखीन काही पॉईंट जर आठवले तर तुम्ही त्या पॉईंटनुसारही पेपरला प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात.
येथे महत्वाचा पॉइंट. चला करूया स्टार्ट. सर्वजण रेडी आहेत? ओके. चलो आता आपण व्याप्ती संकल्पना थोडक्यात समजून घेणार आहोत. बघा आता सहकारी संस्थांचं जे काही लेखा परीक्षण आहे, बरोबर की नाही. आता ह्या लेखा परीक्षणा संदर्भातील महत्वाचा पॉइंट आहे, प्रत्येकाने लक्ष व्यवस्थित द्या. बघा आता प्रत्येक आर्थिक व्यवहार तपासणी नाही, कारण इथं काय असतं, सहकारी क्षेत्रामध्ये लेखा परीक्षणात केवळ आर्थिक व्यवहाराची तपासणी करणं इतकंच मर्यादित नसतं. आता सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करायचंय म्हटलं फक्त व्यवहारात्मक नोंद तपासायची आहे का, तर याची व्याप्ती मोठी आहे. कारण लेखापरीक्षण संकल्पना ही व्याप्ती खूप मोठी आहे. संस्थेमध्ये फक्त आर्थिक बाबी म्हणजे संस्थेचे दैनंदिन व्यवहार तपासायचे नाहीयेत, तर आपल्याला संस्थेच्या, मी मगाशी वरती सांगितलं की आपल्याला संस्थेच्या कामकाजासंबंधी, संस्थेच्या निधी संबंधी, ओके, संस्थेच्या सभासदांसंबंधी, संस्थेच्या निर्माण होणाऱ्या ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निवारण कसं केलं आहे, संस्थेच्या दैनंदिन कायद्यामध्ये कार्यामध्ये संस्था कायद्याचं पालन करते आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी संस्थेच्या लेखापरीक्षणामध्ये तपासणी करणं गरजेच्या असतात. म्हणून याची व्याप्ती खूप मोठी आहे. आला महत्वाचा मुद्दा लक्षात. म्हणून इथे पॉइंट दिलेला आहे, फक्त आर्थिक व्यवहार तपासणीच नाही तर संस्थेचा पूर्ण जे त्या ठिकाणी संस्थेचं कामकाज, संस्थेचे नियम कायद्यांचं पालन, संस्थेच्या व्यवस्थापनाची कामगिरी आणि संस्थेच्या सदस्यांचे हिताचे संरक्षण याचाही समावेश मध्ये म्हणजे लेखापरीक्षणामध्ये होत असतो. आलं लक्षात. म्हणून सहकारी संस्थेची लेखापरीक्षणाची व्याप्ती ही कशी आहे, मोठी व्याप्ती आहे. चला पुढे बघूया. व्यवस्थापनांचे मूल्यांकन करणं. लेखापरीक्षण व्यवस्थापनाच्या कामकाजाचं मूल्यांकन करते, ज्यामध्ये सावधगिरी आणि काळजी याचाही समावेश होत असतो. फायद्याच्या संदर्भातील मूल्यांकन. बघा आता प्रत्येक संस्था या ठिकाणी जरी सेवाभावी असली तरी आपल्या संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य करणं हा तिचा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा फायदा असतो. म्हणून या गोष्टी संस्थेच्या कार्यामध्ये घडून आणण्यासाठी संस्थांमध्ये लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून फायद्यांचे मूल्यांकन करणं हा खूप गरजेचा पॉइंट आहे. म्हणून लेखापरीक्षणाद्वारे संस्थेचे आर्थिक फायदे असतील किंवा संस्थेच्या कार्यक्षमतेच्या संबंधीचं मूल्यांकन यामध्ये केलं जातं, जेणेकरून संस्थेच्या कामकाजामध्ये काय होत असते, सुधारणा करता येत असते आणि मग संस्थेच्या संदर्भातील त्या ठिकाणी उद्दिष्ट ध्येय निर्णय घेण्यासाठी लेखापरीक्षण हा एक महत्वाचा अहवाल त्या ठिकाणी गरजेचा असतो. राजकीय आणि सामाजिक बाबींच्या संबंधी सुद्धा लेखापरीक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. कारण सहकारी संस्थांमध्ये जे लेखापरीक्षण केलं जातं या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक घटकांचा विचार लेखापरीक्षण करत असताना करणं आवश्यक आहे. म्हणून सहकारी लेखापरीक्षणाने राजकीय आणि सामाजिक बाबीवरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सामाजिकरित्या. बघा आता संस्था संघटना या सामाजिकरित्या कार्यरत असतात, त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढत असतो. म्हणून समाजामध्ये संस्था कार्यरत असते. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेचं सामाजिकरित्या नावलौकिक कसं आहे, संस्थेचं गुडविल कसं आहे, संस्थेला ग्राहकांकडनं, खातेदारांकडनं कसा फीडबॅक मिळतो आहे, या गोष्टींचाही लेखापरीक्षणामध्ये म्हणजे संस्थेमध्ये जे लेखापरीक्षण करत असताना ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं. ओके, तर हे महत्वाचे हायलाइटर पॉइंट्स आहे व्याप्तीच्या बाबतीमध्ये. त्यानंतर संस्थेचं लेखापरीक्षणाचं वैशिष्ट्य काय आहे, तर वैशिष्ट्य अगदी सोपे आहेत, सार्वजनिक हित असतं. बघा सहकारी संस्थेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सभासदांना सेवा देणं आणि त्यांच्या हिताचं संरक्षण करणं. त्यामुळे लेखापरीक्षणाचे स्वरूप देखील सार्वजनिक हितावरती आधारित असायला हवे. सहकारी तत्वांचं पालन करणं, जे मी सुरुवातीला सांगितलं की ज्या सहकारी संस्था सहकारितेच्या तत्वाने स्थापन झालेल्या आहेत, सभासदांच्या हिताच्या दृष्टीने स्थापन झालेल्या आहेत, तर त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेमध्ये सहकारितेच्या तत्वाचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणून लेखापरीक्षणाने सहकारी संस्थेच्या तत्वानुसार कार्य केलं पाहिजे, जसे की सभासदांची समानता, सहकार्य, सहभाग याचे पालन करणं आवश्यक आहे. पारदर्शकता. लेखापरीक्षणाने संस्थेच्या कामकाजामध्ये एक पारदर्शकता सुनिश्चित करावी. जे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की लेखापरीक्षण आपण का करतोय, तर संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य होण्यासाठी, संस्थेचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी, संस्थेच्या कामकाजाला गती मिळण्यासाठी. म्हणून त्या ठिकाणी पारदर्शकता देखील लेखापरीक्षणामुळे संस्थेच्या कामकाजामध्ये आपल्याला सुनिश्चित करणं गरजेचं असतं, जेणेकरून सदस्य आणि इतर
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे जबाबदारी. लेखापरीक्षणाने संस्थेच्या बाबतीमध्ये व्यवस्थापनाला जबाबदार आणि पारदर्शक बनवण्यास मदत करावी. कारण जेणेकरून संस्थेचे कामकाज योग्य प्रकारे चालेल आणि याची खात्री देखील त्या ठिकाणी होईल. बघा अगदी सोपे पॉइंट आहे की नाही. पाठांतर करण्याची आवश्यकता आहे का, गरज आहे का? लेक्चर ऐकलं तरी तुमची संकल्पना इथे क्लिअर होईल. अगदी थोडक्यात सांगायचं झालं असता तर इकडे लक्ष द्या रे. संस्था आहे, बरोबर की नाही. संस्थेमध्ये रेकॉर्ड आहे, संस्थेमध्ये रजिस्टर आहे, बरोबर. संस्थेचे सभासद आहे, संस्थेच्या सभा आहे, संस्थेचे व्यवस्थापन आहे, बरोबर. मी या सर्वांचं कामकाज योग्य पद्धतीने चालत आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी, संस्थेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, संस्थेच्या व्यवस्थापन संस्थेच्या संदर्भातील जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी, संस्थेच्या सभासदांना सेवा प्रदान करण्यासाठी, बरोबर की नाही. संस्थेचं मुख्य उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी आपण काय करत असतो, संस्थेमध्ये लेखा परीक्षण करून घेत असतो. अगदी थोडक्यात येते लक्षात पॉइंट. चला पुढे बघूया आपण आता फायदे काय आहे. बघा पहिला फायदा आहे पारदर्शकतेचा. लेखापरीक्षणामुळे संस्थेचे कामकाज पारदर्शकतेमुळे परफेक्ट होतं. त्यामुळे सभासदांना संस्थेच्या कामकाजाबद्दलचा विश्वासही वाटतो, बरोबर की नाही. आता प्रत्येक संस्थेमध्ये सदस्य आहे, सभासद आहे. जर संस्थेचा कामकाज चांगला असेल, वेळोवेळी संस्था सभासदांना चांगल्या प्रकारे सहकार्य करत असेल तर निश्चित त्या ठिकाणी सभासदांचा त्या संस्थेवरती विश्वास वाढतो. जबाबदारी. लेखापरीक्षणाने व्यवस्थापनाबाबतची जबाबदारी बनण्यास मदत करते. त्यामुळे संस्थेचे कामकाज योग्य प्रकारे चालते, सुधारणाही होत असते आणि सभासदांची हितही त्या ठिकाणी जे काही जोपासणं किंवा विश्वास संपादन करणं हा पॉईंट त्यामध्ये येत असतो. मुद्दे कंटेंट पॉईंट एकच आहे, फक्त वाक्य रचनेमध्ये मागे पुढे बदल आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर उद्देश काय आहे. बघ आता लेखा परीक्षणाचा महत्वाचा उद्देश, ओके, हा पण खूप गरजेचा पॉईंट आहे की नाही. बघा आता संस्थेमध्ये होणारी अफरातफर, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन काही पॉईंट पाहिजे असतील तर तुम्ही तेही तयार करू शकतात. पण एकदा बेस तुमचा कळाला तर तुम्ही ते मुद्दे तयार करणार, बरोबर. आता लेखा परीक्षणामध्ये आपण काय करतो, चुका, व्यवहारातील चुका, बरोबर, म्हणजे व्यवहार चुका, व्यवहारातील चुका शोधण्यासाठी अफरातफर, लब्बाडी किंवा धोके, ओके, हे शोधण्यासाठी म्हणजे हे दोन पॉईंट तर तुमचे झालेत. म्हणजे ह्या उद्देशाने आपण लेखापरीक्षण करत असतो. तसेच आर्थिक व्यवहारांच्या बाबी तपासण्यासाठी आपण काय करून घेत असतो, संस्थेचं लेखापरीक्षण करत असतो. त्याचबरोबर कायद्यांचे जे काही नियम दिलेले आहेत ते संस्था पालन करते आहे किंवा नाही याची पाहणी करण्याच्या उद्देशाने आपण काय करतो, लेखापरीक्षण करून घेत असतो संस्थेचं. व्यवस्थापनाचे मूल्यांकन, कार्याचे प्रदर्शन, कामकाज याबाबतची माहिती. त्यानंतर सभासदांचे हित जोपासण्यासाठी, जोखीम व्यवस्थापनासाठी आपण काय करत असतो, संस्थेचं लेखा परीक्षण करून घेत असतो. यामध्ये आपण उद्दिष्ट, फायदे, वैशिष्ट्ये हे पॉईंट घटक अभ्यासले अगदी थोडक्यात. आता याच बेसिसवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अगदी कंटेंट मुद्दे सोपे आहेत, जेणेकरून प्रत्येकाचे हे लक्षात राहतील. ओके, चला आता पुढचा एक महत्वाचा क्वेश्चन आहे, जो म्हणजे क्वेश्चन नंबर 2. सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये अंकेक्षण म्हणजे ज्याला आपण लेखापरीक्षण किंवा हिशेब तपासणी असंही म्हणतो. मग या हिशेब तपासणीचे काही प्रकार पडलेले असतात, तर ते प्रकार कोणकोणते आहे. पहिला आहे वैधानिक अंकेक्षण, ज्याला आपण हिशेब तपासणी, लेखापरीक्षण असंही वर्ड वापरू शकतात. तर बघा हे अंकेक्षण कायद्यानुसार महाराष्ट्र सहकार कायदा जो दिलेला आहे त्या कायद्यानुसार करणं बंधनकारक असतं. यामध्ये अंकेक्षण संस्थेच्या आर्थिक व्यवहार, नियमांचे, कायद्यांचे पालन सुनिश्चित करत असते, म्हणजे तपासणी करत असते, वरील प्रमाणे आपण जे मुद्दे पाहिले. त्यानंतर अंतर्गत अंकेक्षण हा सुद्धा एक लेखापरीक्षणाचा प्रकार आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाद्वारे नियुक्त केलेले काही कर्मचारी किंवा व्यक्ती हे अंकेक्षण करत असतात, ज्याला आपण इंटरनल ऑडिटर असेही म्हणतो. ओके, मग हे अंकेक्षण संस्थेच्या व्यवस्थापनातील काही त्रुटी, अनियमितता शोधून काढतात. संस्थेमध्ये ज्या होणाऱ्या काही अफरातफर, लबाडी किंवा ज्या महत्वाच्या कायद्याच्या संदर्भातील असतील किंवा व्यवहारात्मक काही नोंदी असतील, जर त्या ठिकाणी चुकले असतील तर त्या गोष्टी शोधून काढणं, तपासणी करणं हे अंतर्गत लेखापरीक्षणाच्या बाबतीमधलं हे कामकाज असतं. त्यानंतर विशेष अंकेक्षण. आता काही विशेष परिस्थितीत किंवा विशिष्ट कारणासाठी
म्हणजेच गैरव्यवहार किंवा अनियमितता शोधण्यासाठी विशेष अंकेक्षण या ठिकाणी केलं जातं. हा सुद्धा प्रकार आहे. कार्यक्षमतेचे अंकेक्षण, हे अंकेक्षण संस्थेच्या कामकाजासंबंधीची तपासणी त्या ठिकाणी करत असते. व्यवस्थापकीय अंकेक्षण, हे संस्थेच्या व्यवस्थापनाची पद्धत कसं आहे, संस्थेचं व्यवस्थापकीय स्ट्रक्चर कसं आहे, कार्य कसं आहे, याचं मूल्यांकन करणारं अंकेक्षणाचा हा एक प्रकार आहे. त्यानंतर सामाजिक अंकेक्षण, जे तुम्हाला परीक्षेला अंकेक्षणाचे प्रकार विचारले जातात, तर तुम्ही त्यामध्येही लिहू शकतात. भरपूर सारे प्रकार आहे. चाचणी अंकेक्षण आहे, सततचं अंकेक्षण आहे, समवर्ती अंकेक्षण आहे, भरपूर प्रकार आहेत. पण ठराविक जे आपण प्रकार जे तुमच्या लक्षात राहतील ते बेस इथं आपण घेतलेले आहेत. ओके. सामाजिक अंकेक्षण, हे अंकेक्षण संस्थेच्या सामाजिक जबाबदारी व समाजावर होणाऱ्या परिणामांचं मूल्यांकन करत असते. मग जर आता परीक्षेला प्रश्न आला अंकेक्षणाचे प्रकार लिहा, तर हे महत्त्वाचे 6 प्रकार तरी तुम्ही व्यवस्थित लिहा. आणि जर काही विद्यार्थ्यांना वाटलं की सर याच्यामध्ये आम्ही आणखीन एक्सप्लेन करू शकतो का, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पॉइंट्स त्या ठिकाणी वाढवू शकतात. पण मुद्दा काय आहे याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ओके. चला, मग आता यावरून आपल्याला लक्षात येतं की सहकारी संस्थेच्या अंकेक्षण हे संस्थेची आर्थिक सामाजिक धोरणांचं मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून विविध प्रकारच्या अंकेक्षणामुळे संस्थेच्या व्यवस्थापनालाही त्या ठिकाणी सुधारणा आणि विकासालाही मदत मिळत असते. थोडक्यात पॉइंट आहे. ह्या मुद्द्यावरून तुमच्या आता लक्षात आलं असेल की संस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून अंकेक्षण हे केलं जातं. आणि ह्या अंकेक्षणाचा फायदा काय होतो रे, तर आर्थिक आणि सामाजिक धोरणांचं मूल्यांकन करण्यासाठी, संस्थेच्या विकासाला, संस्थेच्या व्यवस्थापनाला सुधारणा करण्यासाठी आपण काय करतो, अंकेक्षण करत असतो, लेखापरीक्षण करत असतो, हिशेब तपासणी करत असतो संस्थेमध्ये. चला, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चलो, प्रश्न नंबर 3. आता प्रश्न नंबर 3 व्यवस्थित समजून घेऊया. आता प्रश्न नंबर 3च्या सेक्शन मध्ये आपण एक महत्वाचा मुद्दा आहे की ऑडिटर, बरोबर की नाही. आता संस्थेचं लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थांतर्गत ऑडिटरची नेमणूक केली जाते. आणि ही संस्थेमध्ये जे काही संस्थेचं ऑडिट करायचं असेल तर ऑडिटरची जी नेमणूक आहे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पास करून ह्या गोष्टी केल्या जातात. पण आता आपल्याला पुढे लेखापरीक्षक जेव्हा संस्थेमध्ये ऑडिटर म्हणून अपॉइंट होतो तेव्हा त्या ऑडिटरला संस्थेचं लेखापरीक्षण करण्यासाठी तयारी करणं खूप आवश्यक असतं, बरोबर की नाही. आता ऑडिटर झालं आहे, मग संस्थेचं लेखापरीक्षण करायचं आहे, मग त्याच्यासाठी लेखापरीक्षकाने ऑडिट करण्यासाठी कोणती तयारी केली पाहिजे याबाबतचे महत्वाचे टप्पे, यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो. आला महत्वाचा मुद्दा लक्षात. चला, इकडे लक्ष द्या. नसेल समजलं तर पिक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मी क्लिअर करतो. ओके. हा एक ऑडिटर आहे. ओके. आता हा ऑडिटर आहे आणि ह्या संस्था आहे, या 2 संस्था असतील. ओके. तर ह्या संस्था आहेत, हे संस्थेचं हेड ऑफिस आहे आणि ही एक संस्थेची ब्रांच आहे. ओके. मग आता या ठिकाणी काय होईल, आता ह्या ऑडिटरला जी काही अॅन्युअल मीटिंग झाली संस्थेची, तर त्यामध्ये म्हणजे वार्षिक सभा जी झाली त्या सभेमध्ये ऑडिटर म्हणून या व्यक्तीला अपॉइंट केलेलं आहे. मग आता ह्या ऑडिटरला या संस्थांचं ऑडिट करायचं आहे, बरोबर. मग या संस्थांचं ऑडिट करायचं असेल तर ऑडिटरला ते ऑडिट करत असताना त्याआधी कशा पद्धतीची तयारी करणं आवश्यक आहे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. म्हणून हा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जातो नेहमी की प्रथमतः आता ऑडिटरला काय करावं लागेल, तर लेखापरीक्षण समितीशी पहिलं संपर्क साधावा लागेल, त्यांच्या अपेक्षा आणि अपेक्षाबद्दलची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर संस्थेचे कामकाज म्हणजे कंपनीच्या संदर्भातील संस्थेचं कामकाज, संस्थेचे आर्थिक विवरणपत्रके याचा अभ्यास त्याला आधी करावा लागेल, बरोबर की नाही. कारण या आधी जर दुसरा कोणी एखादा ऑडिटर असेल आणि त्यांनी त्या संस्थेचं ऑडिट करत होता, पण नंतर त्याबद्दल संस्थेला वाटलं की आपला ऑडिटर काहीतरी व्यवस्थित ऑडिट करत नाहीये, मग आपण काय करूया, आता दुसरा ऑडिटर अपॉइंट करूया. ओके. तर अनुभवी तज्ञ व्यक्ती ऑडिटर पाहिजे आहे म्हणून संस्थेने ऍड दिली आहे आणि मग आता ह्या व्यक्तीला ऑडिटर म्हणून संस्थेमध्ये अपॉइंट करत आहेत, बरोबर. मग आता अशा बाबतीमध्ये ऑडिटर काय करेल, मग त्याला आधीचे संस्थेच्या संबंधीचे काही आर्थिक विवरणपत्रक, ऑडिट ज्या कोणी आधी व्यक्तीने ऑडिट केलं असेल त्या संबंधीची माहिती, अहवाल मागून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती तो अभ्यास करेल, बरोबर. मग संस्थेची आर्थिक विवरणपत्रके, फायनान्शियल स्टेटमेंट तसेच लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची, डॉक्युमेंटची तो यादी तयार करेल.
की संस्थेमध्ये मला या पद्धतीची कागदपत्र आता पाहिजे तपासणीसाठी, मागच्या काही 2 वर्षाचे अहवाल द्या, सध्या लेटेस्ट मधले जे काही तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट असतील तर ते द्या. तर ह्या गोष्टी जो न्यू ऑडिटर आहे तो काय करेल, मागवून घेणार आणि त्याविषयी तो अभ्यास करणार आणि मग ह्या संस्थेचं ऑडिट त्या ठिकाणी तो सुरू करणार आहे, बरोबर की नाही. किंवा मग एखाद्या वेळेस नवीनच एक संस्था असेल, तिने पहिल्यांदाच ऑडिटर अपॉइंट केला असेल, तर त्यावेळेस सुद्धा त्या ऑडिटरना या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तपासणी करणं आधी गरजेचं असतं. म्हणून लेखापरीक्षणासाठी तयारी करत असताना लेखापरीक्षण समितीशी आधी काय करणं, संपर्क साधणं गरजेचं असतो. त्यासोबतच लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण समितीशी संपर्क साधून त्या संबंधीची माहिती जाणून घेणं गरजेचे आहे. ती संस्था लिस्टेड आहे का, रजिस्टर आहे का, ह्याही गोष्टी पाहणं खूप आवश्यक असतं. संस्थेच्या कामकाजासंबंधीचे आर्थिक विवरणपत्रक पाहणी करणं, ज्यामध्ये संस्थेच्या संबंधी विवरणपत्रक फायनान्शियल स्टेटमेंट असतात त्याची पाहणी करणं, कागदपत्र जे असतात त्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्र मागून घेणं, तपासणी करणं, लेखापरीक्षणाच्या प्रक्रिया संदर्भातील प्रक्रियेचं पहिलं नियोजन करणं. कारण लेखापरीक्षणासाठी किती कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो, ते लेखापरीक्षण कोणत्या प्रकारची तपासणी करायची आहे, वार्षिक लेखापरीक्षण आहे का, अंतर्गत लेखापरीक्षण आहे का, चाचणी लेखापरीक्षण आहे, तर या संबंधी किंवा एक विशेष लेखापरीक्षण आहे, या बाबतीचं आधीच नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासोबतच किती वेळ लागू शकतो याचा एक अंदाज, त्याचबरोबर किती खर्चाचा समावेश होऊ शकतो याचाही त्या ठिकाणी पाहणी करणं गरजेचं आहे. लेखापरीक्षण अहवाल, जेव्हा लेखापरीक्षकाने लेखापरीक्षणाचा अहवाल तयार करावा आणि ज्यात त्याने आढळलेल्या काही संस्थेच्या चुका असतील, त्रुटी असतील, त्याचा सुद्धा उल्लेख यामध्ये करणं गरजेचं आहे. मग या व्यतिरिक्त लेखापरीक्षकाने बघा, या व्यतिरिक्त लेखापरीक्षकाने काय केलं पाहिजे, लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेले आपल्याकडचं जे ज्ञान आहे, जे कौशल्य आहे, म्हणजेच थोडक्यात काय रे, तर अनुभव, बरोबर की नाही. मग लेखापरीक्षणाचा अनुभव त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये लेखापरीक्षणाने म्हणजे लेखापरीक्षणाचे जे काही नियम आहे त्या नियमांची माहिती, आर्थिक विवरणपत्रकाचं ज्ञान, त्यासोबतच टेक्निकली पार्ट म्हणजे तांत्रिक बाबींची माहिती देखील, याविषयी देखील त्याने व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी संस्थेचं लेखापरीक्षण करण्याच्या आधी ऑडिटरला अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी करणं आवश्यक असतं. ओके, अगदी थोडक्यात महत्वाचेच मुद्दे, कंटेंट पॉइंट्स यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आता पुढे लेखापरीक्षक. आता पूर्ण तयारी केल्यावरती इकडे लक्ष द्या, आता प्रश्न तुम्हाला हा पुढचा विचारला जातो की लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या काय आहे. मग आता संस्थेसंदर्भातील लेखापरीक्षण तयारी कशी करायची, आर्थिक विवरणपत्रक मागवायचे, आर्थिक काही मागचे अहवाल मागवायचे, त्या संबंधीचा अभ्यास करायचा, नियोजन करायचा, आपल्या अनुभवानुसार त्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी अपेक्षित आहे, काय नको आहे, या संबंधीच्या संस्थेला योग्य ते मार्गदर्शन करायचं आहे, तर याचा एक अंदाज त्या ठिकाणी लेखापरीक्षकांनी आधी घेणं गरजेचं असतं. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं की लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाने आधी तयारी कशी केली पाहिजे. मग आता लेखापरीक्षण तयारी झाल्यावरती आता प्रत्येक लेखापरीक्षकाचे काही महत्त्वाचे हक्क असतात, अधिकार असतात, कर्तव्य असतात, ते त्यांनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने कायद्याने नियमाने पार पाडणं गरजेचे आहे. तर त्यामध्ये बघा, सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये लेखापरीक्षकाला संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करायची आहे, अहवाल तयार करायचा आहे आणि संस्थेच्या कामकाजात सुधारण्याचे सुचवण्यासाठीचे त्यांना काही महत्त्वाचे अधिकार, कर्तव्यही दिलेलेच असतात. मग यामध्ये संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण कसं करता येईल, संस्थेच्या हिताचं रक्षण कसं करण्यासाठी या ठिकाणी ते संस्थेला योग्य त्या पद्धतीचं काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हणून ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी लेखापरीक्षकांची असते संस्थेचं लेखापरीक्षण करत असताना. येतोय महत्वाचा मुद्दा लक्षात. मग आता आम्हाला परीक्षेला यावरच प्रश्न विचारले जातात, संस्थेच्या लेखापरीक्षणाची तयारी कशी कराल, यावरती सेपरेट क्वेश्चन येतो किंवा कधी कधी कंबाईन क्वेश्चन येतो. सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या स्पष्ट करा. आणि हे प्रश्न 100% येणारे क्वेश्चन आहेत. ओके, मग चला आपण पाहूया आता लेखापरीक्षकाची हक्क आणि जबाबदारी. आता यामध्ये मी महत्वाचे मोजकेच संस्थेच्या संदर्भातील घेतलेले आहेत, पण तुम्हाला यामध्ये आणखीन वाढवता येत असतील. आपले जे आधीचे बॅचचे विद्यार्थी आहे, जे सेक्शन रेकॉर्डिंग्स मी तुम्हाला जे दिलेले आहेत त्यामध्ये पण मी ॲडिशनल दिलेलं आहे. पण आता परीक्षेला जाता जाता एक ओव्हरऑल तुमचं एक रिव्हिजन पार्ट या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे. म्हणून लेखापरीक्षकाचे हक्क, अधिकार प्रत्येकाने आता थोडक्यात समजून घ्या. पुस्तक आणि नोंदी तपासणं.
प्रत्येक लेखापरीक्षक जेव्हा संस्थांचं लेखापरीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी अपॉइंट होत असतात, तर प्रत्येक लेखापरीक्षकांचा हा एक हक्क आहे, एक अधिकार आहे की पुस्तकं आणि नोंदी तपासणं. लेखापरीक्षकाला संस्थेचे सर्व पुस्तकं, नोंदी, कागदपत्र तपासण्याचा अधिकार हक्क आहे. माहिती मिळवण्याचा हक्क आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती आणि स्पष्टीकरण मिळवण्याचा अधिकार असतो. संस्थेच्या कामकाजावर भाष्य करण्याचा अधिकार आहे. संस्थेच्या कामकाजात काही बदल सुचवायचे असतील, मग अशीच मी सांगितलं, तर संस्थेचं ऑडिट करत असताना मागील जर त्यांचे काही अहवाल तपासले, तर त्यामधून जर संस्थेच्या कामकाजासंबंधी तुम्हाला काही अडचणी निर्माण त्या ठिकाणी होताना दिसत असतील, तर त्यावरती सुद्धा तुम्ही संस्थेला काही उपाययोजना सांगू शकतात. म्हणून एक ऑडिटर म्हणून एक लेखापरीक्षकाचा या ठिकाणी हक्क अधिकार असतात. म्हणून संस्थेच्या कामकाजात बदल सुचवण्याचा किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये काही भाष्य करण्याचा त्यांना अधिकार त्या ठिकाणी दिला जातो आणि जेणेकरून ते संस्थेच्या हिताच्या दृष्टीने फायदेशीरच असतं. त्यामुळे प्रत्येक संस्थांनी जे काही ऑडिटर त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्या कौशल्यानुसार संस्थांमधील त्यांनी ज्या सापडवलेल्या ज्या काही चुका असतील, व्यवहारिक चुका असतील किंवा इतर विभागीय ऑडिट लेखापरीक्षण करत असताना काही चुका निदर्शनास आणून दिल्या असतील, तर त्यावरती जे ऑडिटर तुम्हाला उपाययोजना सांगतील, तर त्यासंबंधी प्रत्येक संस्थेने त्यांचं पालन करणं आवश्यक असतं. ओके, चला पुढे बघूया आपण लेखापरीक्षकाची कर्तव्य. तर आर्थिक व्यवहारांच्या बाबी तपासणं, व्यवहार अचूकपणे नोंदवले जाते आहे किंवा नाही याची खात्री करणं, अहवाल तयार करणं. लेखापरीक्षण झाल्यानंतर प्रत्येक ऑडिटरला संस्थेच्या आर्थिक स्थितीचा एक अहवाल तयार करणं गरजेचं असतो. त्यानंतर सुधारणा सुचवणं, जे मी मगाशीच सांगितलं, व्यवस्थापन असेल, कामकाज असेल त्यासंबंधी मार्गदर्शन करणं, पारदर्शकता, जबाबदारी, प्रत्येक संस्थेच्या कामकाजाबाबतची पारदर्शकता, जबाबदारी सुनिश्चित करणं, कायद्यांचं पालन करणं. सर्व सहकारी संस्था कायद्यांच्या नियमांचं पालन करते आहे किंवा नाही, उपविधीच्या नुसार संस्था आपलं कार्य पार पाडते आहे किंवा नाही, याचं त्या ठिकाणी पडताळणी करणं हे लेखापरीक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कर्तव्य आहे लेखापरीक्षकाचं. चला, हे महत्त्वाचे पॉइंट क्लिअर झाले. पुढे बघूया आता लेखापरीक्षकाच्या संदर्भातील असणाऱ्या जबाबदाऱ्या. मालमत्तेचे संरक्षण, संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण करणं, त्याचा गैरवापर टाळणं, सभासदांच्या हिताचं संरक्षण, संस्थेच्या अंतर्गत जे काही सभासद कार्यरत असतात सभासदांच्या हिताचे रक्षण करणं, संस्थेच्या संदर्भातील कोणतेही अन्याय त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी घेणं, त्यामध्ये अहवालाची अचूकता असणं, त्याचबरोबर संस्थेच्या कामकाजाचं योग्य अहवालामध्ये नोंद करणं, ज्या काही चुका झालेल्या असतील त्याच्याही नोंदी करणं, त्यावरती उपाययोजना मांडणं, संस्थेने चांगल्या पद्धतीची कामगिरी केली असेल त्याच्या देखील नोंदी त्या ठिकाणी करणं, हे प्रत्येक लेखापरीक्षकाच्या जबाबदाऱ्या असतात. संस्थेच्या संबंधी व्यवहारात्मक नोंदीच्या असणार आहे, तपासणी करणं, कागदपत्र पाहणी करणं आपल्या कलाकौशल्याच्या साह्याने. ओके, चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आता आपण पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. संस्थेच्या संदर्भातील अंतर्गत तपासणी काय आहे, ज्याला आपण इंटरनल चेकिंग किंवा अंतर्गत लेखापरीक्षण किंवा हिशेब तपासणी. ओके, जसं आता वरती आपण एक प्रकार पाहिला होता की नाही, पण हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला जनरली जास्त विचारले जातात, त्यामुळे आपण यामध्ये ते कव्हर केलेले आहेत. बघा, संस्थेच्या आतमध्ये, आता संस्था आहे, संस्थेच्या आतमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. ओके, हे प्रत्येक विभाग संस्थेच्या कामकाजासंबंधीचे त्या ठिकाणी कार्य पार पडतात. मग त्यामध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांद्वारे केली जाणारी तपासणी, या तपासणीचा उद्देश संस्थेतील कार्यप्रणाली, प्रक्रिया नियंत्रितपणे प्रभावी आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. म्हणून त्यामध्ये या प्रकारामध्ये अनियमितीच्या काही महत्त्वाच्या चुका असतात त्या शोधल्या जातात. काही गैरप्रकार असतात संस्थेच्या बाबतीमध्ये, व्यवहारात्मक असतील किंवा काही व्यवस्थापकांच्या बाबतीतले असतील किंवा सभासदांच्या बाबतीतले असतील, तर त्या शोधण्यासाठी अंतर्गत तपासणी त्या ठिकाणी इंटरनल चेकिंग प्रोसेस त्या ठिकाणी केली जाते. याचा फायदा काय होणार आहे? फायदा नक्कीच होणार की संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार, ज्या चुका असतील, ज्या अफरातफर असतील, ज्या लबाड्या असतील त्या उघडकीस येणार, त्यामुळे संस्थेला त्यांच्या ज्या काही चुका असणार आहेत त्या लक्षात येतील, त्यावरती संस्था उपाययोजना आखतील आणि पुन्हा आपल्या भविष्यामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी संस्था कार्यरत त्या ठिकाणी आपले कामकाज भूमिका पार पडेल. पण हे केव्हा शक्य होणार आहे? जेव्हा अंतर्गत तपासणी केली तरच गोष्टी लक्षात येतील की नाही. मग आता इंटरनल ऑडिटरचा जो पार्ट आहे तो खास करून मोठ्या संस्थांच्या बाबतीमध्ये गरजेचा असतो, बरोबर की नाही, ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्या संदर्भातील.
कारण संस्थेचा व्याप मोठा आहे, कर्मचारी संख्या मोठी आहे, दैनंदिन व्यवहार नोंदी मोठ्या प्रमाणावर होत आहे, म्हणून त्या ठिकाणी अंतर्गत तपासणी होणं संस्थेची गरजेची असते. त्याचबरोबर जोखीम कमी होते. अंतर्गत तपासणीमुळे संस्थेतील जोखीम कमी करते, कारण संस्थेतील विविध प्रक्रिया आणि नियंत्रणाच्या बाबतीमध्ये तपासणी करणं तिथं आवश्यक असतं. चुका आणि नियमितपणा त्या ठिकाणी शोधणं, जे मी मगाशी सांगितलं. ओके. त्यानंतर म्हणजे संस्थेमध्ये चुका असतील, अनियमितता असेल किंवा फसवणूक असतील, ह्या गोष्टी शोधण्यासाठी सोप्या होतात. कशामुळे? तर अंतर्गत तपासणीमुळे. अंतर्गत तपासणीमुळे बघा उत्पादन आणि सेवा यांची गुणवत्ता सुधारते, कारण सतत तपासणी असल्यामुळे चांगली क्वालिटी त्या ठिकाणी जे काही उत्पादक घेणारे कर्मचारी वर्ग आहेत ते करतात, योग्य ते निर्णय घेतले जातात, योग्य पद्धतीने सेवा त्या ठिकाणी प्रदान केल्या जातात. ह्या गोष्टी केव्हा शक्य होतात? तर ज्या वेळेस संस्थांची योग्य पद्धतीची तपासणी त्या ठिकाणी होत असते, त्यावेळेस या गोष्टी तिथं कव्हर होत असतात. त्यासोबतच व्यवस्थापनाला सुद्धा या ठिकाणी फायदा मदत होत असते अंतर्गत तपासणीमुळे. कारण योग्य निर्णय घ्यायचे असेल, जर काही चुका झाल्या असतील त्या सुधारायच्या असतील, तर त्याच्यासाठी व्यवस्थापन मंडळांना योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. पण त्या चुका केव्हा सापडतील रे? तर ज्यावेळेस संस्थेची अंतर्गत तपासणी योग्य पद्धतीने आणि मार्गाने केली जाईल त्यावेळेस. बरोबर की नाही? म्हणून अंतर्गत तपासणीचे या ठिकाणी फायदे पाहिले. ओके, चला व्यवस्थित समजले. आता आपण पाहूया अंतर्गत तपासणीचे तोटे. आता ज्या ठिकाणी फायदे आले त्या ठिकाणी तोटेही येणारच आहे. बरोबर की नाही? आता मी मगाशीच सांगितलं की अंतर्गत तपासणी ही मोठ्या संस्थांसाठी गरजेची आहे, छोट्या संस्थांसाठी नाही. बरोबर. मग कधी कधी या ठिकाणी खर्चिक काय असते, कारण इंटरनल ऑडिटरला अपॉइंट करायचं म्हटलं होती त्याला पेमेंट देणंच आहे. बरोबर की नाही? मग त्या ठिकाणी वेळ पैसाही जास्त खर्च करावा लागतो, कारण संस्था मोठी आहे. अपॉइंट पण तेवढे आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तपासणी होण्यासाठी त्या ठिकाणी ऑडिटरच्या नेमणुका करणं गरजेचे आहे. त्यासाठी लागणारा पैसा, वेळ याच्याही गोष्टी विचारात करावा लागतं, म्हणून हा एक तोटा पण त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. कर्मचारी गैरसमज. आता बऱ्याच वेळा काय होतं, सतत तपासणी करत असतात किंवा अंतर्गत तपासणी करत असतात, तेव्हा त्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा गैरसमज होऊ शकतो. वारंवार दर महिन्याला ऑडिट तपासताय, रेकॉर्ड तपासताय, त्यामुळे कर्मचारी पण त्या ठिकाणी कुठेतरी नैराश्य निर्माण होत असतं. बरोबर. हा पण एक तोटा आहे त्या ठिकाणी, पण ह्या गोष्टी तपासणी करणं संस्थेच्या दृष्टीने गरजेच्याच असतात. ओके. मग यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये आता आपल्याला परीक्षेला तोटा विचारले आहे, तर मग आपल्याला त्या पद्धतीने ते उत्तर तिथं लिहिणंच आहे. ओके. कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत तपासणीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात, कारण त्यांनी एकाच प्रकारचे अडथळे किंवा नियंत्रण मानू शकतात. कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य, जर अंतर्गत तपासणीच्या चुकीच्या पद्धती केल्या गेल्या असतील तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा एक नैराश्याचं निर्माण होऊ शकतं. म्हणून अंतर्गत तपासणीची पद्धत ही सुद्धा योग्य असली पाहिजे, जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना त्यांचं कामकाज करताना अडचणी देखील निर्माण होणार नाही, याची देखील काळजी यामध्ये घेणं गरजेचे असते. त्यानंतर तपासणीमध्ये चुका. काही वेळा अंतर्गत तपासणीत चुका होऊ शकतात, ज्यामुळे संस्थेचं मोठं आर्थिकही नुकसान होऊ शकतं. बरोबर की नाही? अपोजिट म्हणजे फायद्याच्या अपोजिट आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. वेळ लागणं. अंतर्गत तपासणी पूर्ण होण्यास वेळ लागतो, त्यामुळे संस्थेचं कामकाजही काही प्रमाणामध्ये प्रभावीपणे होऊ शकते नाही. बरोबर की नाही? म्हणून हा एक सुद्धा काय असणार आहे तिथं तोटा असणार आहे. चला, इथपर्यंत अंतर्गत तपासणीबाबतचे फायदे तोटे व्यवस्थित क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. अंतर्गत नियंत्रण. बघा, एखाद्या संस्थेमध्ये विशेषतः व्यवसायात फसवणूक, चुका, गैरव्यवहार रोखण्यासाठी मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि नियमाची प्रणाली म्हणजे काय असते? अंतर्गत नियंत्रण म्हणजे इंटरनल कंट्रोल हा खूप गरजेचा असतो. मग याचा फायदा काय आहे? तर फसवणूक आणि गैरव्यवहार रोखणं, खर्च कमी करणं, उत्पादन कार्यक्षमता सुधारणं, कायद्यांचं पालन करणं आणि जागरूकता त्या ठिकाणी निर्माण करणं. जवळजवळ मुद्दे, कंटेंट पॉईंट सगळ्यांचे सारखेच आहे, जे मी तुम्हाला मगाशीच सुरुवातीला पॉईंट हा ठिकाणी क्लिअर केलेला आहे. कारण आपला लेखा परीक्षणाचा किंवा हिशेब तपासणीचा किंवा अंतर्गत नियंत्रणाचा किंवा अंतर्गत तपासणीचा किंवा वार्षिक लेखा परीक्षणाचा किंवा त्या ठिकाणी चाचणी लेखा परीक्षणाचा, सतत लेखा परीक्षणाचा, समवर्ती लेखा परीक्षणाचा, असे वेगवेगळे लेखा परीक्षणाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा महत्त्वाचा उद्देश किंवा त्याचा फायदा हा एकच असतो की फसवणूक किंवा गैरव्यवहार रोखणं,
संस्थेच्या बाबतीमधील जे काही उत्पादन असेल, संस्थेचे कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करणं, संस्था कायद्याच्या नियमांचं पालन करते आहे किंवा नाही, संस्थेसंबंधीच्या जागरूकता, संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य होण्यासाठी या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय तर लेखापरीक्षण करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणून लेखापरीक्षणाचा हा एक फायदा आहे. लेखापरीक्षणाच्या विविध जे प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे फायदे लिहिणं गरजेचेच असतात. येतोय महत्वाचा मुद्दा लक्षात. चला आता बघूया अंतर्गत नियंत्रणाचे तोटे. त्याच्याच अपोजिट खर्चिक आहे. कारण संस्था मोठी असेल, व्याप मोठा असेल तर खर्चही करावा लागेल. वेळ ऊर्जा खर्च करणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. आता हा पण एक तोटा असतो संस्थेला, पण त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण ते केलं नाही तर संस्थेचा हिशोब तपासणी रेकॉर्ड रजिस्टर कशा पद्धतीने चालू आहे हे कळणार नाही. म्हणून तोट्यांमध्ये पण आपल्याला हे ऑपोजिट पॉईंट लिहायचे आहेत की खर्चिक आहे, वेळ आहे, ऊर्जा खर्च होते, कर्मचारी व्यवस्थापन या ठिकाणी कधी कधी विरोध करतात, कंट्रोलिंग नियंत्रण असल्यामुळे. कारण नवीन नियमांचं कर्मचारी व्यवस्थापन जे घटक असतात ते विरोध या ठिकाणी करू शकतात. हा एक तोटा आहे. ओके, हे सगळे सेक्शन तुम्हाला अंतर्गत नियंत्रणाच्या बाबतीमध्ये लिहायचे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने हे पॉईंट वाढवू शकतात. पण निदान तुम्हाला एक पुश करण्यासाठी एक पुढेसं तुम्हाला त्या सिलेबस कंटेंटमध्ये किंवा त्या पेपर 3 मध्ये काय आहे की जेणेकरून परीक्षेला जाता जाता एवढे तरी तुमच्या डोक्यामध्ये पॉईंट क्लिक झाले पाहिजे, या बेसिसवर तुम्ही पेपरला उत्तरं त्या ठिकाणी लिहू शकतात. ओके, अगदी सोप्या साध्या कंटेंटमध्ये या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करतोय. त्यानंतर पुढे नियमामुळे गतिरोधक त्या ठिकाणी येऊ शकतो. काही वेळा नियम प्रक्रिया कामकाजामध्ये गती जे असतात त्याला अडथळा बसतो. नियंत्रणाचं उल्लंघन त्या ठिकाणी होऊ शकतं, हा एक तोटा आहे. ओके, हा एक प्रश्न परीक्षेला तुम्हाला विचारला जातो, अंतर्गत नियंत्रणासंबंधीचे फायदे आणि तोटे. त्यानंतर पुढचा आपल्याला महत्वाचा एक प्रश्न आहे तो म्हणजे सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये लेखापरीक्षण करत असताना संस्थेची जी मालमत्ता आहे, जी ॲसेट आहे, संस्थेची जी देयता आहे, जी लॅबिलिटी आहे, याबाबतचं मूल्यांकन किंवा पडताळणी करणं. आता व्हेरिफिकेशन म्हणजेच त्या ठिकाणी पॉईंट आपण पाहणार आहोत, संस्थेच्या आर्थिक स्थितींची योग्य अंदाज घेण्यासाठी आणि तिच्या मालमत्तेची आणि दायित्वाची अचूकता तपासण्यासाठी, म्हणजे ह्या दोन जे काही अचूकता तपासण्यासाठी केलेलं काम. यामध्ये मालमत्तेचे मूल्यांकन, देयतेची पडताळणी, संस्थेच्या आर्थिक विवरणपत्रकाची सत्यता तपासणी खूप गरजेचं असतं. म्हणून मालमत्तेचं मूल्यांकन बघा. प्रक्रिया मूल्यांकन म्हणजे मालमत्तेची किंमत ठरवणं, ती तिच्या बाजारभावानुसार किमतीवर किंवा इतर संबंधित घटकांवरती काय असते आधारित असू शकते. उदाहरणार्थ यामध्ये दिलेले आहे संस्थेच्या जागेचे, इमारतीचे व इतर मालमत्तेचे मूल्यांकन ठरवणं. दुसरं आहे लेखापरीक्षण. लेखापरीक्षक मालमत्तेचे मूल्य योग्य आहे का याची तपासणी करतात, बरोबर. आता हे झालं मूल्यांकनांच्या बाबतीमध्ये. आता आहे पुढे देयतेच्या मूल्यांकन संबंधी म्हणजेच लॅबिलिटी. मग प्रक्रियामध्ये देयता म्हणजे काय रे तर दुसऱ्याने किंवा पॉईंट जर इथे आपण पाहिलं, देयता म्हणजे काय की संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला द्यावयाची रक्कम किंवा देय असलेली दायित्व. मग संस्थेने काही घेतलेलं कर्ज असेल, सभासदांना देय असलेले पैसे असतील किंवा इतर दायित्व असतील, याची तपासणी होणं गरजेचं असतं. ओके, म्हणजे मूल्यांकन करणं गरजेचं आहे देयतेच्या बाबतीमध्ये. आता पुढे पडताळणी. लेखापरीक्षक देयतेची पडताळणी करताना जेणेकरून ती योग्य किंवा अचूक आहे याची सुनिश्चित या ठिकाणी करणं आवश्यक असतं. त्याबरोबर पुढे आता आहे पडताळणी, ज्याला आपण काय म्हणणार व्हेरिफिकेशन. यामध्ये प्रक्रिया पडताळणी म्हणजे काय रे तर मालमत्ता आणि देयता याची अचूक तपासणी, योग्य पुरावे पाहणं. आता ज्या वेळेस ऑडिटर संस्थेमध्ये ऑडिट करत असताना संस्थेमध्ये ज्या काही व्यवहारात्मक नोंदी आहे किंवा मालमत्ता आहे किंवा देयता आहे, ज्याला आपण ताळेबंद पत्रक असे म्हणतो, नफातोटा पत्रक असेल किंवा इतर महत्वाचे आर्थिक विवरणपत्रक असतील, तर ह्या विवरणपत्रकांसंबंधीची तपासणी करत असताना, पडताळणी करत असताना, व्हेरिफिकेशन करत असताना त्यामध्ये महत्वाचे पुरावे तपासणं, करार रेकॉर्ड रजिस्टर जे असतील ते तपासणं, पावत्यांचं परीक्षण करणं आणि इतर महत्वाची कागदपत्र पडताळणी करणं. म्हणून लेखापरीक्षक संस्थेच्या आर्थिक विवरणपत्रकांची पडताळणी करताना ती योग्य पद्धतीने आहेत किंवा नाही याची खात्री करून घेणं गरजेचं असतं. चला, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. ओके, पुढे बघूया आपण आता पुढचा महत्वाचा सेक्शनवर आधारित प्रश्न,
राज्यस्तरीय लेखा समिती हा सुद्धा एक तुम्हाला परीक्षेला महत्वाचा प्रश्न विचारला जातो. तर राज्यस्तरीय लेखा समिती ही काय आहे, तर राज्य सरकारमध्ये खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेली एक समिती आहे. आणि ही समिती सरकारी खर्चाची तपासणी करते, खात्यांची पडताळणी करते आणि अनियमितता किंवा गैरव्यवहार असल्यास त्यावरती उपाययोजना सुचवते. आता यामध्ये घटनेमध्ये सदस्य, राज्य विधानमंडळाचे सदस्य आणि काही सरकारी अधिकारी यांचा यामध्ये समावेश असतो. यामध्ये राज्य विधानमंडळाचे सदस्य किंवा विधानमंडळाच्या बाबतीमध्ये निवडलेले अध्यक्ष या पदावरती असतात. म्हणून या मागे महत्वाचा उद्देश काय आहे, तर राज्याच्या सरकारी खर्चाची पारदर्शकता वाढवणं, राज्याच्या आर्थिक व्यवहाराची योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करणं, राज्याच्या आर्थिक धोरणावरती देखरेख ठेवणं, राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनेतील किंवा व्यवस्थेतील अनियमितता किंवा गैरव्यवहार शोधून त्यावरती उपाययोजना सुचवणं. त्यामध्ये पुढे अधिकार, या समितीच्या बाबतचे अधिकार काय आहे, तर सरकारी खात्यांची तपासणी करणं, राज्याच्या आर्थिक धोरणावरती विचार करणं, आवश्यक असल्या अधिक जे काही तपासणीसाठी किंवा चौकशीसाठी त्यांना अधिकार प्राप्त झालेले असतात. त्यासोबतच अंतिम अहवाल तयार करणं आणि अंतिम अहवाल तयार करणं, विधानमंडळासमोर त्या गोष्टी सादर करणं. त्यानंतर पुढे आहे व्याप्ती, राज्याच्या सर्व सरकारी विभागांचे कामकाज आणि खर्चावर योग्य ते नियंत्रण ठेवणं हे व्याप्तीच्या प्रकारामध्ये आहे. त्यामध्ये राज्यातील सार्वजनिक उपक्रमाचे आर्थिक कामकाजाची तपासणी, राज्याच्या आर्थिक धोरणावरील कामकाज किंवा उपाययोजना सुचवणं हे महत्त्वाचे घटक असतात. या ठिकाणी जे काही राज्यस्तरीय लेखा समिती आहे त्या संबंधीची व्याप्ती. त्यानंतर आता राज्यस्तरीय जी लेखा समिती आहे त्या समितीचे कामकाज किंवा कार्य, राज्याच्या विविध विभागांकडून प्राप्त होणाऱ्या लेखापरीक्षण अहवाल तपासणे, राज्याच्या आर्थिक व्यवहाराची पडताळणी करणं, अहवाल तयार करणं, विधानमंडळासमोर ते सादर करणं, आवश्यक असल्यास संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देणं, राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणणं. राज्यस्तरीय लेखा समिती ही राज्य सरकारमध्ये आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचं कामकाज किंवा कार्य त्या ठिकाणी पार पाडत असते. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या सेक्शनमध्ये आपण अंतर्गत तपासणी, अंतर्गत नियंत्रण, लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, संस्थेमध्ये लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाने कोणत्या महत्त्वाच्या विशेष भूमिका, जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे, म्हणजे त्याची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, लेखापरीक्षणाच्या संबंधीचे फायदे, वैशिष्ट्ये, उद्देश, व्याप्ती ह्या संकल्पना आणि राज्यस्तरीय जी लेखा समिती आहे या पूर्ण घटकांवरती आपण परीक्षेला जाता जाता महत्त्वाच्या प्रश्नांकडे फोकस केलेला आहे. निश्चित तुम्हाला हे प्रश्न, त्याची उत्तरं व्यवस्थित समजली असतील, मुद्दे, कन्सेप्ट तुमचे यामधनं क्लिअर झालेले असतील. आणि आता आणखीन एक तुम्हाला शेवटी परीक्षेला जाता जाता एक पॉईंट क्लिअर करतो. पेपर नंबर 3 मध्ये तुम्हाला खालील दिलेल्या संस्थांचं लेखापरीक्षण कसं कराल किंवा खालील दिलेल्या वेगवेगळ्या विभागांचं लेखापरीक्षण कसं कराल. मग आता संस्था म्हटलं तर त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न समित्या, सहकारी बँका, त्यानंतर इतर हातमाग यंत्रणा संस्था असतील किंवा साखर कारखाने असतील किंवा दूध व्यवसाय संघटना असतील, तर त्या प्रत्येक संस्थेचं लेखापरीक्षण करणं का आवश्यक आहे, ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, जे आपण तपासणी आणि पडताळणीच्या बाबतीमध्ये, मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये पाहिलं किंवा अफरातफर, लबाडी, धोके शोधणे या संबंधी पाहिलं, व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी. तर तुम्ही हे सुद्धा मुद्दे, कंटेंट पॉइंट्स त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये लिहू शकतात. वेगवेगळे विभाग विचारला असेल, जसे की आता या ठिकाणी बघा कर्ज विभाग असेल, तर कर्ज विभागाचं लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाने कोणत्या विशेष बाबी पाहिल्या पाहिजे, बरोबर. मग संस्थेने दिलेले जे काही कर्ज असेल तर त्या कर्जासंबंधीचं संस्थेने उपविधीच्या नियमानुसार कर्ज दिलंय का हे पाहणं, कर्ज योग्य व्यक्तीला दिलं आहे का हे पाहणं, कर्ज देत असताना योग्य कागदपत्र तयार करून घेतली आहेत का, त्याच्यात ज्या काही करार पद्धती केल्या आहेत का, आणि त्या दोन्ही करार संस्थेला आणि कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला मान्य आहेत का, याची तपासणी प्रत्येक लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण करत असताना या गोष्टीकडे पाहणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके, तर असे जनरली क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. पण परीक्षा ओरिएंटल तुम्हाला लेखापरीक्षण विषय काय आहे हे थोडक्यात समजून घेण्यासाठी हे आपण लेक्चर्स या ठिकाणी कव्हर केलं होतं. नक्कीच याचा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने फायदा होईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या
दृष्टीने ऑल द बेस्ट देतो. चांगल्या पद्धतीने पेपर सॉल्व करा. नक्कीच खूप सोपे पेपर असतात, जास्त टेन्शन घेऊ नका. चॅनल्सवरती जे मी लेक्चर्स टाकलेले आहेत ते एकदा व्यवस्थित बघा. जे विद्यार्थी आपल्या बॅचेसला जॉईन आहेत त्यांना जे रेकॉर्डेड सिरीज लेक्चर दिले त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. त्या आधारे तुम्हाला परीक्षेला प्रश्न हे विचारले जातात. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना प्रशांत क्लासेसकडनं ऑल द बेस्ट. तुम्हाला ही परीक्षा चांगल्या पद्धतीने सोपी जावी अशी आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ सेक्शन लेक्चर जर तुम्हाला मनापासून आवडलं असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करा, जेणेकरून त्यांना कमी वेळामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाची कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर करून घेता येईल. ओके, धन्यवाद.